जय सद्गुरू मैत्रिणींनो, कसे आहात? मस्त आहात ना? तर मी पण मस्त आहे. नेचर ब्लॉग अँड रेसिपी या चॅनलवर आपलं खूप खूप मनापासून स्वागत. तर मी आज बनवणार आहे मेंदू वडे. 1 वाटी पोहे घेतलेले आणि पोह्यांपासून मी मस्त असे कुरकुरीत मेंदू वडे बनवणार आहे. त्यासाठी मी इथे 1 वाटी पोहे घेतलेत आणि पोहे आपण आता 2 पाण्याने असे धुवून घ्यायचे आहेत दोनदा. तर तुम्ही पाहू शकता इथे मी आता पोहे असे पाणी घालून धुवून घेतले 2 पाण्याने. आणि अगोदर पोहे चांगले चाळून गाळून वगैरे घ्यायचे आहेत आपल्याला, घाण वगैरे काढून. तर मैत्रिणींनो, इथे आता 10 मिनटं बाजूला ठेवते. तोपर्यंत मी इथे कांदा, कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या चिरल्यात आणि कढीपत्तासुद्धा इथे मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि कोथिंबीरसुद्धा चिरत आहे. तर पाहू शकता तुम्ही इथे आता आपलं चिरून झालेलं आहे. कांदा थोडा बारीकच चिरायचा आहे आपल्याला. तर इथे आता आपली 10 मिनटं झालेली आहेत आणि मस्त पोहे असे भिजल्या गेलेले आहेत. तुम्ही पाहू शकता एकदम असे मऊ झालेले आहेत. आणि आता मी इथे घेतलेलं आहे तांदळाचं पीठ. तर तांदळाचं पीठ घातल्याने मस्त कुरकुरीत असे आपले वडे होणार आहेत. तर इथे मी पोहे खायचे 4 चमचे असे घातलेत. तर तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता. तर आता मस्त आपण हे पोहे असे मस्त असे मॅच करून घ्यायचे आहेत. पाहू शकता तुम्ही, पाणी अजिबात घालायचं नाही आहे आपल्याला. आणि त्याच पाण्यामध्ये आता असे कुचकरून घ्यायचे आहेत. तसे कुचकरून झालेले आहेत आपले पोहे. आता याच्यामध्ये घालणार आहे मी 2 चमचे दही. दही जास्त आंबट नाही आहे, तर 2-3 चमचे घातले तरी चालतील. तर आता घालून घेऊया आपण बारीक चिरलेला कांदा, बारीक केलेला कढीपत्ता, 2 हिरव्या मिरच्या बारीक केलेल्या आणि कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर पण बारीक चिरलेली आहे. आणि आता सर्व घातलेलं आहे. आता आपण घालूया चवीनुसार मीठ. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तर आता घालायचं आहे आता थोडंसं जिरं. आता इथे लाल मिरच्यांचं ते बारीक केलेलं कूट आहे. लाल तिखट नाही घातले मी, जाडं घातलेलं आहे. आणि हळद घालायची आहे. तर आता हे सर्व मिश्रण असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. तर हातानेच आता आपल्याला गोळा मळायचा आहे. पाहू शकता तुम्ही. तर हे मेंदू वडे खायला खूप खूप छान लागतात आणि लहान मुलं तर खूप आवडीने खातील आणि परत परत मागतील. असे एकदम भारी मेंदू वडे आपले खायला लागतात मस्त. तर आता गोळा मी इथे तयार करून घेतलेला आहे आणि आता थोडं तेल काढून घेते आहे. तेल लावून आपल्याला एकदा असं गोळे तयार करून घ्यायचे आहेत. आता हात स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला आणि मगच आपल्याला हातांना असे तेल लावून इथे मेंदू वडे आता बनवायचे आहेत. आता इथे मी एक छोटा गोळा घेतलेला आहे. आता मस्त तो गोळा आपल्याला असा मळून घ्यायचा आहे, म्हणजे छान आपले असे मेंदू वडे फुटणार नाहीत. तर मस्त आता आपल्याला असा गोळा करून घ्यायचा, असा मस्त शेप द्यायचा आहे, म्हणजे छान गोल असे येतील एकसारखे. आता मध्ये आपण चित्र पाडून घेऊया. तर दोन्हीकडनं असं चित्र पाडून घ्यायचं आहे आपल्याला. बघा, छान आपले एकसारखे असे मेंदू वडे दिसतील. असं पूर्ण शेप करून घ्यायचं आहे वड्यांना. आणि असेच वडे आता बनवायचे आहेत आपल्याला. तर असेच आपण वडे, सर्व वडे बनवून घेऊया. तर बघा, एकसारखे असे मस्त आपले मेंदू वडे आलेले आहेत. आणि मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं. छानपैकी तेल आपलं गरम झालेलं आहे.
गॅस कमी करायचा आहे आपल्याला, कारण तेल भरपूर गरम झालेलं आहे. आता मी इथे 3 का 4 मेंदू वडे टाकलेले आहेत तेलामध्ये. तर बघा, एक बाजू आपल्याला मस्त होऊ द्यायची आहे आणि दुसरी बाजू पण. तर खूपच सुंदर असा कलर आलेला आहे आपल्या मेंदू वड्यांचा, पाहू शकता तुम्ही. बघा, मस्त झालेले आहेत. आता आपण झालेले मेंदू वडे काढून घेऊया. मस्त आपला कलर आलेला आहे वड्यांना. आता वडे आपण काढून घेऊया. आता आपण दुसरे वडे टाकून घ्यायचे आहेत. तीन किंवा 4 असे वडे आपण पूर्ण टाकून घ्यायचे आहेत. तर इथे मी आता वड्यांबरोबर खायला मस्त शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे, ओली चटणी. तर इथे हे घरचेच माझे शेंगदाणे आहेत आणि हे शेंगदाणे ना भाजलेले आहेत. आता भाजायला वेळ नाही, व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी भाजलेले शेंगदाणे घेतले. 3-4 बारीक हिरव्या मिरच्या घेतल्या, कोथिंबीर घेतली. मस्त आपली चटणी बनवायची आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे. आता इथे मी अर्धा चमचा जिरं घातलेला आहे आणि 2 चमचे इथे मी दही टाकणार आहे. दही टाकून ही चटणी खूपच अप्रतिम लागते, तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. तर आता हे शेवटचे इथे वडे मी टाकलेले आहेत तळायला आणि आपली चटणी पण मस्त तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा. लाईक करा, शेअर करा. नवीन व्हिडिओ कोणी पाहत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा किती मस्त वडे झालेले आहेत आपले, कुरकुरीत एकदम, आणि मधून पण खूप छान झालेले आहेत आणि कलर खूप सुंदर आलेला आहे. तर चला मैत्रिणींनो, बाय बाय, भेटू पुन्हा.